अगं तुला तुझ्या आईची आठवण येते ना, मग माझी आई तुझी आईच आहे. बघा नंतर पलटी खाऊ नका. हो लेकी, मी तुझी आईच आहे. आई ए आई माझ्यासाठी चहा बनव ना. आई काय बनवतो जेवायला? पाण्याची भाजी. ते नको बनव, मला नाही आवडत. दुसरं काहीतरी बनव. अबे साले. आई नुसती बसलेस ना, हे 2-3 कपडे आहेत, ते जरा धुवून टाक, मला कंटाळा आलाय. मेरा दिमाग खराब हो जाएगा. मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा. मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं. आईच वीज गेली खड्ड्यात. मी सासू आहे तीच ठीक आहे. दादा, मी काल ना एका कार्यक्रमाला गेलेली, तर तिकडे एक महाराज ना कथा सांगत होते हा मग की माणूस गेल्यावर काहीच नाही घेऊन जात, बरोबर तर सांगितलं. पण जाताना ते सर्व माल गुंडाळून घेऊन गेले. काय हो आई, तुम्ही तर लग्नाच्या आधी बोललेलात माझ्या लेकाला 1 लाख रुपये पगार आहे. हा पगार 1 लाखच आहे, पण कापून छापून 8,000 रुपये हातात देतात. अरे देवा. काय नाही, आजकाल सगळं ऑनलाईन मिळून जातं. तुला जे पाहिजे ते सगळं तू ऑनलाईन घरी मागवू शकते. ती पुरी भाजी येत नसेल तर आपण ती मागवू पण शकतो ऑनलाईन. नसेल येत बनवायला तर आपण ऑर्डर करू शकतो. ऑर्डर करा. आणि ते पण येत नसेल तर मी करते ऑर्डर. ताई थोडीशी मदत करा, जेवण पटकन होईल. काय आहे या बाईचा परत ड्रामा चालू झालाय. दादरी काय कुठची गावंढळ बाई आणली, तिला साधं स्वयंपाक पण करता येत नाही. थांब जरा, मी जाते तिला शिकवायला. बस, तू कुठं चाललीस? तुला एवढं शिक्षण दिलंय त्या चुलीशी काम करायला. ती करील हवात आहे. तू गप बस. सासरी जाऊन काय अशा चुली फुकायची आहे तुला? ह्याच्यासाठी तुला एवढी शिकवली. ती करील जेवण. तू चांगली शिकणे सवरलेली आहेस. तू काय ते गॅसवर जाऊ नको. ती करील, ती गावंडल आहे, ती करील. तिला त्याच काम आहे. तू इथं गप बस. तू चांगली मोठ्या शिक्षणाची आहेस, मोठ्या चांगली घराण्यात जाशील. का अशा इथं चुली फुकाय राहणार आहेस? तुझ्या पालट्या चांगल्या हॉटेलात होतील. तू काय घरात काढणार आहेस? तू बस. सुनबाय, खीरपर बनव. हा सासूबाई. वहिनी, खिरीत साखर थोडी कमी टाका, मी डाएट वर आहे. हा ताई करते. ऐकलास काय? साखर टाकू नको, गुळ टाक. माझ्या लेकीला साखर नाही चालत. खिरीचा टोप खाली उतर, नंतर गुळ टाक. नाही तर टाकशील असाच, नाही तर सगळी खीर खराब होईल. वहिनी तर गावची आहे, तिला सगळं माहिती असणार. हो माहिती असेल तिला. हाय गावची, तरी पण सांगताय. नाही तर करील काहीतरी गडबड. नेहा, चला आपण हॉटेलला जेवायला जातोय. बाहेर जेव्हा जाता? हा तुम्ही जेवायला जाताय, आमच्या दोघींच्या जेवणाचं काय? तिला सांग जेवण बनवून जायला आमच्या दोघींच्या वाटेचं. का? जेवण हॉटेलमधून ऑर्डर करून पण येते ना? काय झालं बाहेर जेव्हा जाता होतोय? असा का मी बोललो? आणि आई ही जास्त शिकले म्हणून तिने घरचं काही काम नाही करायचं काय? आणि माझ्या बायकोला काय मोलकरीण म्हणून आणलेली आहे काय? आणि का करेल ती घरचं सर्व काम? आणि तू ग जास्त शिकलेस म्हणजे सगळी शिस्त तुलाच आहे का? शिस्त ही संस्कारातून येते. आणि हा, यापुढे जर माझ्या बायकोचा असा अपमान होणार असेल ना, तर मी सरळ निघून जाईन आणि दुसरं घर घेऊन राहीन. लक्षात ठेवा, दोघींना सांगून ठेवतोय. अगं लग्न झालंय तुझं, लहान नाहीयेस तू. 2 लेकरं आहेत तुला, त्यांचा तरी विचार कर. रोज नुसत्या ऑर्डर ऑर्डर, अमेझॉन, कधी फ्लिपकार्ट, कधी मेशो, कधी नायका. हा ना, मोठा हेच डायलॉग ना तुझ्या बायकोला जाऊन बोल, मला बघायचंच आहे. A few moments later. हे बघ, तुझं हे आहे ना, बोल ना आता, बोल बोल.
बोल. हे नुसतीच आपली कट 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 कट. आता जेवण काय बनवू सांगशील? अगं कशी बोलतेस? मी आई आहे तुझी. जरा प्रेमान बोल. आई बोल ना, काय भाजी बनव? अगं बोल नाही, काय जेवण बनव, काय भाजी बनव? अगं ग बस तू, काय अरे सारी बोलते. मग कशी बोलू? ग बाई बोलतेस तशीच बोल, चालेल म्हणा. का काय सांगू, एवढं माझ्या सासूनी हाल केला होतं ना, तसा गावात तर कुणाचा हाल नव्हतं. एवढं माझं हाल होतंय. चटणी घ्यायची सत्ता नव्हती का, कंची वस्तू माझ्या नंतर नव्हती परी. आता मला हा इड्डा, हा सगळ्या वस्तू किंवा मला नंतर पडतायत. मला नंतर औच्यात नव्हती पडली. कंची खाण्या खुण्याची वस्तू माझ्या तोंडात काही गेली नाही. परील असायचं परील. तुम्हाला आता काय समजल का नाही समजल? उभा राख ना, परीला आणायचं मातीचं परील. त्या परीला मध्ये मला आंबील ना, त्याच्या गोटला चटणी फासून ठेवायची. तेव्हा बियाल्या असायच्या, बियाल्या नारळाच्या बियाल्या. ती चटणी घ्यायची पण सत्ता नव्हती. ती चटणी लुकून ठेवायची. मग त्या परीला फासून चटणी ठेवायची ना, आंबील. किती हाल सहन केलंस ग आयशी. ना भास कुटून शेणी भाजीच्या भाकऱ्या भाजून ठेवायची. तुकडा नाही जायचा घाट्याच्या खाली. पाहिल्या का तुला सांगू? काय काय सहन केलंस ग आयशी. उपस्थितानं शेणाला यायची वन 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 शियाने अकरायला ना. माझी आईस नाचण्याच्या भाकऱ्या 4-4 5-5 घेऊन यायची ना. बाटलीत पाणी घेऊन यायची ना. ह्याला विचारायची पोर माझी हिकरं आहे काय, पोर माझी तिकडं आहे काय. मग कोण शेणकरी सांगायची हाय त्या बाजूला हाय तिकडं. मग तिकडं माझी बाई यायची भाकऱ्या घेऊन. मग त्या भाकऱ्या त्याच्या तरी सावलीला बसून मला माझी आईस खावायची. बाटलीतलं पाणी पियायची ना. माझी आईस गावाला तिच्या घरात जायची. बाजूला गाव होता. कसं दिवस काढलं ग आयशी. काय लेका तुला सांगू, तुझ्या पोटाचा नगारा झालेला. हागायचास इथनं ना तिथनं पातळ धार उरवायचास ना. तसेले मी माझ्या आईशीकडे नेऊन ठेवायची ना. मी मजरी मोलीला जायची ना. मजरी मोलीशी आलो का माझी आई म्हणायची काय ह्या पोराला आता आपण करायचा. मग बाजूला गाव होता, तिथं डाग द्यायला नेली. गावा लेका तुला बरा वाटला नाही तर तू काही जगला नसतास ना. मी दिसभर मजरी मुलीला जायची तशीली तुला टाकून. तुझ्या आजीसनी स्वतःच्या काय 5 बोटा लावला नाही तुला का, तुझा नाव पण तिला माहिती नव्हता. पण माझ्या ह्या आईशीने तुला लहानाची मोठी केला, हिराचा तिरा केला. म्हणून त्या धर्तरीवर तू दिसतायस. काय सांगू का, नवीन लग्न माझा झाला तर चांगला चांगला जेवण करायची सासू तो लपवून ठेवायची ना. आंबील पेज ना चटणी समोर ठेवायची. मी शेता बांधावून आला का तो आपला मी खायची ना. मोलमजुरीला जायची. एवढं माझा हलवानवास होईत होतं तर बापूस मुख्याला गावला होता. एक शब्द काय आईशीला बोलायचा नाही. एवढ्या माझ्या परिस्थितीमध्ये 3 पोराला जेवणा खावणा करीत होतो. एक टायमाला अशीच भाकरी टाकताना हितनं हात भाजला, त्या सायली गेल्या हाताच्या. बघू दे आई. मग आई भाजलेल्याचं काय निशाण, म्हणजे भाजला असेल तर काय निशाण बिशान राहतो ना, म्हणजे वर्षानुवर्ष जाईल. त्याला गेलाच ना शेवटीला त्यांच्या वसावर. आई, हा नवरा भेटावा म्हणून 16 सोमवारचे व्रत केले ग. तरी पण आमच्यामध्ये सारखे भांडणं होतात. आता कोणता व्रत करू हेच काही कळत नाहीये. आता एक मौन व्रत कर, कारण सारखा तुझा टोनलय चालतंय. तोंडाला जरी आवर घे. कसा इचरून ये मान कसला हलवतेस. कुठं चाललीस लाली पावडर लावून? काय गा आलीस? हो, मैत्रिणीचं लग्न झालं तर मना नाही ती बोललीस. तुम्हाला नाही बोललो म्हणून तर लग्न झाला. ओके डोकी. 20 रुपयाची राखी बांधल्यावर माझी बहीण 500 दे. 500? अगं अश्विनी, काय काय आहे? काय आहे? काय आहे? माझ्याकडे काही काम आहे का? अगं
आजकालच्या सुनाना कामात काय आहेत? नळाखाली भांडी घासायची, मशीनला कपडे लावायचं, पाण्याची फिल्टर मशीन आहे. अबे साले. बायोनं काय दुरी आणायचे आहेत, जेवणा गॅसवर होत आहेत, का चुली फुकायचे आहेत, फाटी लावायचे आहेत. वता मारायला तो काय म्हणतात उभ्याने तो आयपीएल काय म्हणतात त्यांनी मारायचा न व्हायचा मोकला. काय वाकून कामा करायच्यात, कांबरा मोरायचे आहेत, चार हराम मोरून शेने कांबरा मोरायचे आहेत. काय जीव तोरून काम करायचं आहे, माझ्या जीवाची करायची आहे. A few moments later. ते मशीन तुला सांगते, हे कपडे इथे ठेवतात, ते धुवून ब्रशने चांगलं घासून सुकवून पण घड्या घालून छान ठेव. मी आल्यावर मी बघतात. हे झाडू मला किचन बेडरूम हॉल पूर्ण झाडून पाहिजे. आणि तुझ्या भावाला पण सांग का मला लादी घासून पाहिजे पूर्ण. एक पण डाग मला दिसता कामा नाही. एवढं तर तुझ्यामध्ये अक्कल असेलच. मला परत सांगायची गरज नाही पडली पाहिजे. हे नल जे काय तुझं नाव आहे ते पाण्याची टंकी बिंकी मी भांडी इथे ठेवले, ही घासून चांगली स्वच्छ पाहिजे मला. आणि घासून पुसून त्या ट्रॉलीमध्ये लावून जिथल्या तिथं पाहिजे. आल्यावर मी चेक करी जसं तसं मला पाहिजे जाग्यावर माझी वस्तू. हे पाण्याची मशीन, या बॉटल मी इथे ठेवले, मला धुवून छान भरून छान ठेव. आणि भरल्यानंतर तो बघ तुझा फ्रीज, त्या फ्रीज मध्ये ठेव. अश्विनी, हा संध्याकाळी मार्केटमधून ना तुझ्या एक आवडीची वस्तू घेऊन येणार आहे, काय? जी तू रोज माझ्या इज्जतीचे करतेस ना. फालुदा?